पहिल्यांदा अमेरिकेत पाऊल ठेवताय, इथे आल्या आल्या सगळ्यात आधी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत बरं? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण यातली एक जरी गोष्ट तुम्ही मिस केली तर अमेरिकेतला मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. नंतर सांगू नका भाऊ तुम्ही आम्हाला काय सांगितलंच नाही म्हणून. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत अक्षय भाऊ, जे नुकतेच पुण्याहून अमेरिकेत शिफ्ट झाले आहेत आणि आपल्याला ते अमेरिकेत आल्या आल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी ते सांगणार आहे. सगळ्यात पहिले वेलकम टू ऑस्टिन. अक्षय भाऊ, किती दिवस झाले? आज 1 महिना होतोय कंप्लीट. क्या बात आहे. बरोबर 1 महिन्यापूर्वी मी मुंबईतनं स्टार्ट केलं होतं. लँड झाल्या जेवढं लवकरात लवकर तुम्ही SSN घ्याल अपॉइंटमेंट, कारण इथं अपॉइंटमेंट असं नाही आपल्यासारखं गव्हर्नमेंट ऑफिस नाहीये की गेले कोणतरी एजंट उभा आहे साहेबाला बॅकडोरने तुमचं करून देतो, असं काही चालत नाही. SSNचा पण सांगायला एवढं छान वाटतंय की गव्हर्नमेंट ऑफिस असून सुद्धा मला म्हणजे असं कॉर्पोरेट ऑफिसचा फील आला तिथं. सो यू डोंट हॅव टू वेट. म्हणजे ते फक्त तुमचं टोकन बघणार. बरोबर. तुमच्या टोकनचे तुमच्या वेळेला त्या टोकनला जर तुम्ही अवेलेबल असाल तर ठीक, नाही तर 5व्या मिनिटाला तुमचं टोकन गेलं. यू हॅव टू कम अगेन. तुमच्या वेळेला तुम्ही यायचं, तुमची अपॉइंटमेंट घेणार, जाणार, डॉक्युमेंट चेक करणार तुमची. येताना इंडियामधनं मेक शुअर की तुम्ही तुमचे जे समजा तुम्ही H1, आता मी H1 वर आलेलो आहे, तुमचे जे काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट, विजाचे कंपनी रिलेटेड अप्रुव्हल I-797, बरोबर, हे सगळे तुम्ही ओरिजिनल कॅरी करा. मोस्ट ऑफ द टाइम पीपल काय, अरे आता याचं माझं स्टॅम्पिंग तर झालं, आता मी माझ्या डॉक्युमेंटचं मी काय ओरिजिनल मी घरी ठेवतो आणि विल कॅरी सॉफ्ट कॉपी और झेरॉक्स कॉपी. नो बडी ऍक्सेप्ट दॅट. ओरिजिनलच पाहिजे. आणि जोपर्यंत तुमचं डॉक्युमेंटेशन काय बनत नाही प्रॉपरली, पासपोर्ट इज द ओनली आयडेंटिटी फॉर यू. टू मेक शुअर की बाबा तुम्ही जिथं जाल तिथं तुम्हाला समजा रस्त्यात जरी पोलिसांनी अडवलं, यू शुड नॉट से की माझ्याकडं डिजिटल कॉपी आहे और आय फॉरगॉट माय पासपोर्ट ॲट होम. दे विल नॉट एंटरटेन आणि त्याच्याने तुमचे प्रॉब्लेम अजून वाढू शकतात. बरोबर. तेही काळजी घ्या इथं, कारण मला देताना मी सगळे पासपोर्ट दिले, पासपोर्टच माझा लागला सगळं. ॲज अ फॉरेन पासपोर्टचे सगळे डिटेल्स घेतले. झालं तर घर फायनल झालं. पण आता माझ्याकडे SSN नव्हता तेव्हा. मी फक्त बँक अकाउंट, पण ते पण बँक ऑफ अमेरिकेचा इथं बोफा म्हणतात. एम्फासिस आमचं रिलेशन चांगलं असल्यामुळे विदाउट SSN that person process my bank account. At least 5व्या दिवशी माझ्याकडे माझं डेबिट कार्ड होतं, अकाउंट ओपन झालं होतं. गाडी घेण्यासाठी पण तुम्हाला इथलं लायसन्स पहिले महत्वाचं आहे. म्हणजे जरी आता मी IDP काढून आलो, IDP इज लाईक इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट, ते त्याच्यावर तुम्ही US मध्ये गाडी चालवू शकता. माझ्याकडे 10 वर्षाचं मला आपल्या पुणे RTOने दिलेलं आहे. पण इथं आल्यानंतर कळालं की समटाइम्स इट मे क्रिएट प्रॉब्लेम फॉर यू. तर आता मी ते ऑनलाईन ड्रायव्हिंग कोर्स पण चालू केलेला आहे ऑस्टिन ड्रायव्हिंग स्कूलचा. सो मॅन्डेटरी आहे तो. ऑनलाईन झाल्याशिवाय तुम्हाला ती टेस्ट देता येत नाही. तिथे अपॉइंटमेंट पण घेता येत नाही. त्या टेस्टचा रिझल्ट दाखवावा लागतो. त्याच्यानंतर मग तुम्हाला गाडी कुठली घ्यायची, माझी रिक्वायरमेंट काय, यानुसार तुम्ही ऑप्शन. आणि इथं मार्केट प्लेस नावाचा एक कन्सेप्ट खूप छान आहे मला कळाला. फेसबुक मार्केट प्लेस किंवा असे 2-3 मार्केट प्लेस आहेत की जिथं एवढं चांगलं आहे इथलं. म्हणजे तो आता तू सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींमध्ये सगळ्यात पहिले तू म्हटला SSN. सगळ्यात पहिले ते सॉर्ट करायचं. त्याच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्या SSA ऑफिसला. ते झाल्यानंतर तू म्हटला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल मोबाईल नंबर घ्यायचा. मोस्ट ऑफ द ठिकाणी तुम्हाला ते दे प्रेफर तुमचा US नंबर पाहिजे. कुठेही तुला तोच द्यावा लागणार. तर तो मोबाईलसाठी तुला SSN ची गरज होती? नाही, मी डायरेक्ट इथे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ते तुमच्या पासपोर्टवर डायरेक्टली तुम्हाला देतात. तो प्रीपेड. तर त्याच्यामध्ये आता नुकतंच मला माझ्या एका व्ह्युअरने, दिस इज फॉर यू गॅविन नावाचा आपला व्ह्युअर आहे मुंबईचा, त्याने विचारलं होतं, त्याचा काही कुठला तरी मित्र TCS मधून इथे येतोय. सो हिज क्वेश्चन वॉज, कुठला मोबाईलचा प्लॅन घ्यायचा, चिपेस्ट कुठला आहे जो चांगला असू शकतो? तर आता मी लायका आहे, पण लायकाचा आता मी प्रॉब्लेम काय फेस केला की इन सम एरियाज त्याचा नेटवर्क येत नाही किंवा कॉल ड्रॉप होतात किंवा तुम्ही इंटरनेट कनेक्टिव्हिटीला थोडेसे लॅग होतात. तर आता मी स्पेक्ट्रम, आता इथं जे मी स्पेक्ट्रम आम्हाला आहे वापरतोय, त्यांची एक इंटरनेट आहे, त्यांचे पण छान प्लॅन आहेत. त्यांचे ऑफर फोनचे. आत्ताच कालच मी ऍक्च्युली त्यांच्या साईटवरनं फोन बुक केला ॲपलचा.
त्यांची ऑफर अशी आहे की इंटरनेट जर तुम्ही वापरत असाल आणि इफ यू आर गोइंग फॉर न्यू फोन विथ देम, तुम्हाला ते फोन म्हणजे रेंट आउट करतात ते, आणि तुम्हाला 1 वर्षाची सर्व्हिस फ्री मिळते. म्हणजे मला ती पूर्ण मोबाईलची सर्व्हिस फ्री मिळाली. आय जस्ट नीड टू पे फॉर माय मोबाईल रेंट. आता जे काय तुम्ही घेणार, कुठला तुमचं मॉडेल घेणार, त्याच्यात हे पण ते सजेस्ट करतात की आता समजा आयफोन आता नवीन लॉन्च होतोय काहीतरी, आय थिंक सप्टेंबर का ऑक्टोबरमध्ये काहीतरी, दे वेर सेइंग समथिंग. इफ यू गो विथ करंट मॉडेल आणि इफ यू वॉन्ट टू अपग्रेड इट, समजा आता मी ॲपल 16 घेतलं आणि मला 2 महिन्यानंतर 17 जो काही नवीन आहे, यू हॅव टू जस्ट पे $10 एक्स्ट्रा अँड दे विल अपग्रेड युअर फोन. अँड दॅट विल बी पॅक पीस. असं नाही की कोणी वापरलेला फोन, आता माझा येईल तो पॅक पीसच येणार. तर मला वर्षभर फक्त मला $19 फोनचं भाडं प्लस $5 जो त्यांचा मंथली इन्शुरन्स आहे की तुमचा समजा फोन टॅम्पर झाला किंवा फोन स्टोल झाला किंवा काही झालं फोनचं, आय डोंट हॅव टू पे फ्रॉम माय पॉकेट. तर ते $5 आहे ते रेकमेंड की तुम्ही एवढा महागाचा फोन घेते ते गो विथ इन्शुरन्स. कारण इथं इन्शुरन्स नसेल तर सगळ्या गोष्टी महाग आहेत. तुमचा मोस्ट ऑफ द टाइम तुमचा जो फोन असेल, आता हा माझा फोन आहे ह्याचा ओप्पोचा इंडियाचा फोन आहे. तो नंबर चालतोय तुझा? माझा मी तिथून येताना फक्त इंटरनॅशनल रिचार्ज करून ठेवला होता, सो दॅट की माझे तिकडचे काही इंडियन ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा बँकेचे OTPs आहेत किंवा काय आहेत ते मला स्टॉप नाही होणार आणि माझं तिकडचं ट्रान्झॅक्शन काही फेल नाही होणार. ओके. तर फॉर दॅट रिझन मी एक इंटरनॅशनल रिचार्ज करून ठेवलं की वर्षभर माझं हे इंडिया नंबर पण चालू राहील. फक्त तुम्ही इथे येताना फोन घ्यायची घाई नका करू, बिकॉज इथं ॲपल किंवा कुठले जे आहेत लिडिंग फोन ब्रँड्स, इथं तुम्हाला ऑफर खूप छान मिळतात. मेन म्हणजे तुमचं अजून एक सजेशन आहे, कोणाला समजा दाताचे किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तिकडे सॉर्ट करून इंडियामध्ये करा. कारण माझा मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो, मला दाताचा काही प्रॉब्लेम नव्हता. जस्ट आय वेंट टू फॉर रेग्युलर चेकअप की आता ट्रॅव्हल करायचंय, तर ते डॉक्टर बोलले की तुझी एक विजडम टूथ टिल्टेड आहे आणि ती दुसऱ्या दातावर घासली. मला म्हटलं मला पेन काही होत नाही, म्हणे आत्ता नाही होणार, समजा 1 वर्षानंतर तुला काय त्रास झाला आणि तिथं तुला काढायची झाली तर यू विल एंड अप इन पेइंग इन सम thousands of dollars. सो बेटर यू आत्ताच काढ. तर मी ट्रॅव्हलच्या 3 दिवस अगोदर ती विजडम टूथ काढली मी आलोय. सो इथं असं नाही होत की तुम्ही डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेला आणि डॉक्टर अवेलेबल आहे. फर्स्ट ऑफ ऑल इट्स कम्प्लिटली अपॉइंटमेंट बेस्ड. दॅट्स वॉट वन ऑफ माय फ्रेंड टोल्ड की डोंट थिंक की तुला डॉक्टरकडे जाशील आणि सकाळी उठून लगेच तू फोन केला आणि डॉक्टरने तुला अपॉइंटमेंट दिली, असं होत नाही. काही काही वेळेला तुझा जरी खूप सिरियस इंजुरी असेल किंवा डेंटलचा समजा तुला खूप त्रास होतोय, त्यांच्या सर्जरीच्या पण डेट्स ठरलेल्या असतात. सो यू कांट जस्ट गो अँड डेविएट फ्रॉम दॅट प्रोसेस. वर्स्ट केस सिनारिओ मध्ये मित्रांनो असं, आता तुम्हाला काहीतरी इमर्जन्सी आहे आणि डॉक्टर मिळत नाही, रात्रीचे 2 वाजलेत आणि तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी आली, तर 911 वाला तुम्ही कॉल करू शकता आणि 911 म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिस, ते येणार तुम्हाला हॉस्पिटलला पोहोचवणार वगैरे. करेक्ट. अजून एक केअर तुम्ही इथं घ्यायची, कारण मी जरी नवीन असलो तरी आय रेड्स ऑन द गुगल ॲज वेल, राईट. इन US most of the time late night is bit unsafe. बरोबर. सम क्राईम रेट्स तेव्हाच होतात. सिटी मध्ये काही एरिया असतात, एरियाज आहेत, म्हणजे शक्यतो तुम्ही रात्री 9:30-10 नंतर बिलकुल नाही एकटं फिरू नका. जर तुमच्या कोणी बरोबर असेल, सेफली तुम्ही गाडीमध्ये कोणी तुम्हाला ड्रॉप करणार असेल, दॅट इज फाईन, बट डोंट टेक दॅट रिस्क. कारण तुमचं समजा फिजिकल डॅमेज झालं तर nobody is there to take care of yourself until somebody will come and किंवा पोलीस येतील, they will go with their process. तू का थांबला होता, तुझं काय रिझन होतं, काय इंटेन्शन होतं, आणि बाकीच्या तुम्ही जे अल्कोहोल किंवा या गोष्टी तुम्ही यू हॅव टू टेक केअर. कारण इथं थोडं जरी अल्कोहोल ड्राईव्ह करताना सापडलं तर देर इज अ ह्यूज पेनल्टी. म्हणजे ते तुमचं लायसन्स तर करतात, तुम्हाला फाईन तगडा लावणार, आणि ते भरपूर वेळेस हे करतात, दे बेसिकली डोंट अलाव यू टू अप्लाय फॉर लायसन्स. एक्झॅक्टली. म्हणजे आणि एकदा जर तुम्हाला जर लायसन्स गेलं ना मित्रांनो, वांदेत, कारण विदाउट कार यू कॅनॉट सर्व्ह. विदाउट कार. आणि आता काही वेळेला तुम्हाला असे ते होमलेस लोक पण दिसतात रस्त्याने जाताना, यू डोंट हॅव टू एंटरटेन देम. त्यांच्याशी आय कॉन्टॅक्टच नाही करायचं. नाही, कारण फॉर देम दे डोंट हॅव होम.
दे आर जस्ट रोमिंग अराउंड द स्ट्रीट, बट काही समजा उगीच काय उलटं वालटं झालं, पोलीस कॅन कम टू यू डायरेक्टली. अजून एक थिंग, वन मोर थिंग, जोपर्यंत तुमची क्रेडिट हिस्ट्री जनरेट होत नाही, बरोबर आहे, तोपर्यंत तुम्ही कार घेऊन जरी कार घ्यायला गेला आणि जर तुमची क्रेडिट हिस्ट्री नसेल तर दे विल चार्ज सम इंटरेस्ट. बरोबर, म्हणजे 6%, 4% इंटरेस्ट. आणि जर तुमची प्रॉपर छान क्रेडिट हिस्ट्री असेल सो यू विल गेट विदिन 0% ऑर सम दे विल गिव्ह सम गुड ऑफर्स. आणि अजून एक इथं मला आता क्रेडिट हिस्ट्री बिल्ड करण्यासाठी काय करावं लागतं? हा, म्हणजे लवकरात लवकर तुमचं SSN आल्यानंतर तुमचं बँक अकाउंट उघडा, क्रेडिट कार्ड घ्या, कारण इथं मोस्टली सगळेच लोक क्रेडिट कार्ड फॅन आहेत. आता भरपूर आपल्या देशी लोकांना सवय नसते, क्रेडिट कार्ड वापरतच नाही आपण काही लोक. पण इथे मित्रांनो दॅट इज द म्हणजे जबरदस्त सोपा उपाय आहे तुमची क्रेडिट हिस्ट्री बिल्ड करायला. असं घाबरून नाही जायचं की क्रेडिट कार्डने कशाला पैसा खर्च करू. तुम्ही महिन्याच्या महिने तुम्ही पे ऑफ करा. आणि आपली ती एक सेल्फ डिसिप्लिन आहे की मला या अमाऊंट नंतर मला क्रेडिट कार्ड वापरायचं नाही. ते जसं आपण आपले फायनान्शियल गोल्स ठेवलेले असतात मंथली, तसे तुम्ही ठेवले तर देयर इज नथिंग. तू वापरतोय का? माझा आता येईल. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, या ज्या बँक्स आहेत किंवा बँक ऑफ अमेरिका किंवा फर्स्ट टेक बँक किंवा JP चेस, if you open the account and if you maintain let's say $1,000 on monthly basis there, right, they will give $300. मला मिळत आहेत आता 300 म्हणून. आणि इथं there is no limit of opening the bank account, so you can open at any bank. 3 वेगवेगळ्या बँकेमध्ये तिघांकडनं. हे फार महत्वाचा चांगला पॉईंट सांगितलं मित्रांनो अक्षयने. जेव्हा तुम्ही नवीन चेक इन अकाउंट उघडता, चेक इन अकाउंट जेव्हा उघडतात तेव्हा बँक तुम्हाला $200-300 सायनिंग बोनस असतं. फक्त त्याच्यात जेव्हा तुमच्या एखाद्या कंपनीवर तुम्ही काम करताय, इन दॅट पेरोल सिस्टम यू हॅव टू जस्ट अपडेट की माझ्या या अकाउंटमध्ये किती % शेअर जायला पाहिजे मंथली सॅलरीचा, सो दॅट यू डोंट हॅव टू डू एनी मॅन्युअल ट्रान्झॅक्शन ऑन दॅट अकाउंट. आणि तुमचं जसं जसं अकाउंट प्रॉपर तिथं मेंटेन झालं, $300-500 ॲज पर देअर ऑफर्स दे विल गिव्ह यू. 300 इज नॉट लेस अमाऊंट फॉर अस. आणि क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर सुद्धा आय थिंक आय केम टू नो की तुम्हाला $200-300 दे ऍड इट इन युअर क्रेडिट कार्ड. ते पॉइंट्स देतात आणि यू हॅव टू जस्ट युटिलाइज दॅट. आणि त्यात चांगलं जर तुम्ही अजून त्याच्यात असतं, जर तुम्ही पहिल्या 2 महिन्यात 60 दिवसांमध्ये जर 2,000 खर्च केले तर अजून 200चं बोनस वगैरे भरपूर ऑफर असतात, ते बघत राहायचं. फक्त तुम्हाला कसं या ऑफर्स माहिती कळाल्या पाहिजेत टायमिंगली. आणि थोडं रिसर्च करायचं, थोडं स्मार्टली. जर मित्रांनो तुम्ही गुगलचा वापर केला ऑन द टॉपिक ऑफ मनी, तू भारतातून पैसे आणले होते तेव्हा कॅश आणली होती का? नाही, मला कंपनीने ट्रॅव्हल कार्ड दिलं होतं त्याच्यावर, आणि $300 मला म्हणजे ऍज पर पॉलिसी मला कॅश मिळते. सो पण टचवूड आतापर्यंत मला कॅश कुठं वापरावी लागली, ट्रॅव्हल कार्ड लागलं. आणि काही ठिकाणी ट्रॅव्हल कार्ड ऍक्सेस होत नाही. मग तिथं काय केलं असतो? तिथं आय हॅव टू आस्क माय फ्रेंड की यू पे फॉर मी, आय विल गिव्ह, बट 1 or 2 times. आणि पेट्रोल पंपावर सुद्धा इट्स अ काइंड ऑफ सेल्फ सर्व्हिस. बरोबर. बऱ्याच गोष्टी आता म्हणजे आता तुम्हाला माहिती होतीलच, जसे की यू हॅव टू वेट. आणि हॉर्न कोणी वाजवत नाही तर इट्स अ हॉर्न वाजवणं इज लाईक इन्सल्ट, आणि त्याच्यावर तुमची केस पण होऊ शकते. नॉईज पोल्युशन केलं, नॉईज पोल्युशन आहे. नंतर तुम्ही असं रॅन्डमली कुठेही अशी गाडी थांबवू शकत नाही, पार्क करू शकत नाही. सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. म्हणतो ना आपण इंडियामध्ये की कोणीतरी येईल, कामवाली बाई येईल किंवा कोणतरी, अरे मी ह्याला सांगितलं उचलून आण, घेऊन बोलवता येईल. नाही. इथं तुमचे लेबर चार्जेस खूप आहेत आणि दॅट इज फॉर देम इट्स अ व्हाईट कॉलर जॉब. अरे म्हणजे इथे सेटल झालेले लोक सुद्धा अशा कामांना स्वतःच करतात. लेबर कोणी, आणि इथं कोणी कोणाच्या घरात डोकवत नाही. रस्त्यावरही तुम्ही चालत कोणी बघणार नाही. दॅट इज द बेस्ट पार्ट की कोण आलंय, किती लोक आले. ओनली थिंग इज दॅट यू हॅव टू मेंटेन द डिसिप्लिन की इट्स अ स्पेशल पार्किंग. यू कांट जस्ट कम हिअर अँड पार्क युअर व्हेकल. दिस इज तुमच्याकडे जर तो टॅग असेल तरच तुम्ही इथं पार्क करू शकता. नॉर्मली जे हँडिकॅप लोकांचं पार्किंग आहे, त्यामुळे तुम्ही इथं चांगला दंड बसतो जर तिथं तुम्ही पार्क केली आणि तुमच्याकडे ते हँडिकॅप. तुम्हाला जर समजा गाडी लावायला जागा नसेल आणि एकच उरली असेल तरी तुम्ही म्हणाल की नाही 10 मिनिटाचंच काम होतं, नो बडी विल एंटरटेन. तुम्ही रूल ब्रेक केला, दंड.
आणि इथं तुम्ही ब्राईब बीपचं काय असं कन्सेप्ट साहेब घ्या 100 रुपये घ्या जाऊ द्या. तर मित्रांनो, ह्या होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही अमेरिकेत आल्या आल्या केल्याच पाहिजे. तुम्हाला जर ह्या विषयावर अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कळवा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.